महानगरपालिकांचा रणसंग्राम शेवटच्या टप्प्यात किंवा अखेरच्या टप्प्यात आला असं आपण म्हणूया। आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि उद्या या वेळेला प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या असतील, पण त्यापूर्वी मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये आज 2 अतिशय महत्त्वाच्या सभा पार पडतात। मुंबईतली जिथे मी शिवतीर्थावरती उभी आहे ती सभा आहे महायुतीची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्रितपणे या सभेला संबोधित करतील। काल या शिवतीर्थावरनं बरोबर 24 तासांपूर्वी ठाकरे बंधूंची तोफ धडाडलेली होती। ठाकरे बंधूंनी जे जे आरोप केले, जे जे आक्षेप घेतले, जी टीका केली, त्या सगळ्याला आज महायुतीच्या सभेमधनं कसं उत्तर दिलं जाईल ते पाहावं लागणार आहे। मैदान हळूहळू भरू लागलेलं आहे शिवाजी पार्कचं, शिवतीर्थावरचं। तर दुसरी सभा ही ठाण्यामध्ये होती आहे। ठाण्यामध्ये आज ठाकरे बंधूंची एकत्रित तोफ धडाडणार आहे। ठाणे हे शिवसेनेसाठी कायम महत्त्वाचं राहिलेलं आहे। शिवसेनेला पहिली सत्ता ही याच ठाणे शहरानं दिलेली आहे। शिवसेनेचं विभाजन झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना हा सामना आपल्याला कायमच पाहायला मिळालाय। ठाणे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे या ठाण्यामध्ये होणारी ही लढत अतिशय महत्त्वपूर्ण आहे। ठाणे कुणाचं यासाठी एक प्रकारे ही लढत होतीये, त्यामुळे मुंबईतली सभा, ठाण्यातली ही सभा, सगळ्याचे अपडेट या सभेच्या माध्यमातून, या बुलेटिनच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। अन्य बातम्या सुद्धा महाराष्ट्रातल्या पाहायच्या आहेत, पण त्यापूर्वी आपले प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे आपण जाऊयात। सचिन, तू आत्ता ज्या क्षणी आहेस तिथलं वातावरण कसं आहे, माहोल कसा आहे? दादा, सध्या मी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ आहे आणि आता अवघ्या काही अन्य बातम्या सुद्धा महाराष्ट्रातल्या पाहायच्या आहेत, पण त्यापूर्वी आपले प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे आपण जाऊयात। तू आत्ता ज्या क्षणी माहोल कसा आहे? दादा, सध्या मी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ आहे आणि आता अवघ्या काही क्षणात आहे शेकडोंच्या संख्येने जे शिंदे सेनेचे समर्थक आहेत, भाजपचे समर्थक आहेत, रिपाईचे समर्थक आहेत, ते इथे येण्यास सुरुवात झालेली आहे। काल इथे ठाकरेंची सभा झालेली होती आणि कालचा माहोल आणि आजचा माहोल याच्यामध्ये आपल्याला फरक दिसून येतोय। कालच्या घोषणा, आजच्या घोषणा याच्यात देखील फरक दिसून येतोय। काल इथे ठाकरेंचे समर्थक होते आणि आज इथे भाजप शिंदे सेनेचे समर्थक। आपल्यासोबत काही कार्यकर्ते त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया। ताई, तुम्ही इथे आलेला आहात, कुठून आलेले आहात? आज अतिशय सभा आहे, काय वाटतं की काय आज बोलतील? मी बँड्रातून आलेले आहेत, आसीजी सेलारचे वॉर्डचे आहेत आम्ही। काल आपण बघितलं की काल इकडे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडली आणि भाजपवरती, सत्ताधाऱ्यांवरती त्यांनी अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या। कशा प्रकारे मुंबईचं अडाणीकरण सुरू आहे हे त्यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सांगितलं। काय वाटतं, आज त्या सगळ्यावरती उत्तरं मिळतील? अदानीकरण असं नाही आहे, शेवटी ते उद्योगपती आहेत आणि ह्या अगोदरही भरपूर व्हिडिओ त्यांचे दाखवले गेले आहेत का अदानी कधीपासून आलेले आहेत। अदानी बीजेपीच्या काळात आलेले नाहीत, अगदी काँग्रेसच्या काळापासून अदानी आहेत आणि उद्योगपती असल्यामुळे त्यांना जे आता मुंबईचा विकास चाललेला आहे त्याच्यामध्ये त्यांना कामं मिळतात आहेत। आणि मुंबईच्या महापौर पदाची ही सगळी लढत आहे। मुंबईचा महापौर हा मराठी होईल असं ठाकरे गट म्हणतोय, तर तिकडे तो हिंदू मराठी होईल असं भाजपचं म्हणणं आहे। तुम्हाला काय वाटतं? मराठीच पाहिजे, भाजपचाच पाहिजे महापौर। पण शिंदेची पण सेना इकडे नाही, भाजपचाच महापौर पाहिजे आम्हाला आणि मराठी माणूसच पाहिजे। कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया, भाजपचा महापौर आणि मराठीच पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं। आपण सध्या माहोल दाखवण्याचा प्रयत्न करूया। सभा सुरू व्हायला आता अवघ्या काही मिनिटांमध्ये ही सभा सुरू होईल। देवेंद्र फडणवीस यांचं भाषण, त्यासोबतच एकनाथ शिंदे हे देखील मंचावर असतील आणि त्यासाठी मोठी गर्दी सध्या इथे जमते। मुंबईच्या कानाकोपऱ्यातून सध्या कार्यकर्ते इथे येत असल्याचं बरोबर आहे। सभा अगदी थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि उत्तर कसं दिलं जाते कालच्या सभेत